ते 73मध्ये मानद सचिव म्हणून कार्यरत राहून आपल्या व्यवसायापेक्षा सुद्धा या अण्णांनी लावलेला वटवृक्ष आहे त्याला मोठं करण्यासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलेलं आहे ते आमच्या समाजाचे हिरो आणि समाजासाठी कशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करून एक चांगलं काम निर्माण करू शकतो यासाठी आमच्यासाठी समोर असलेले एक आदर्श ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांची पुण्यतिथी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी साजरी केली जाते। आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अण्णांचे वैचारिक आणि अण्णांच्या कार्याचे वारस श्री अनिल पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्याचबरोबर एवढं महान व्यक्ती ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्लाच्या रूपानं आपल्या कब्रस्तानमध्ये दफन आहे ते सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। हे समजून घेण्यासाठी आज आम्ही गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने इथे थोडंसं अभिवादनच्या पूर्वी एकत्रपणे बसून मुल्ला साहेबांचे कार्य लोकांच्यापर्यंत पोहोचावं समाजापर्यंत पोहोचावं म्हणून हा छोटासा उपक्रम केलेला आहे। मी विनंती करतो गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टचे चेअरमन साजिदभाई यांना की त्यांनी अनिल पाटील साहेब यांचं स्वागत करावं। आपल्या कब्रस्तानमध्ये 9 स्वातंत्र्य सैनिकांनी दफन आहेत। आम्ही ह्यावर्षी देशमुख साहेब 15 ऑगस्टला एक कार्यक्रम घेतला की जे स्वातंत्र्य सैनिकांनी कब्रस्तानमध्ये दफन आहेत त्यांच्या नावाचा त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते परंतु समाजसेवा करणाऱ्या लोकांना पुरस्कार सुरू केला। यावर्षी आमचा पहिला पुरस्कार होता त्यामध्ये एक पुरस्कार ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या नावाचा आहे आणि ॲडव्होकेट चंद्रकांत बेगले म्हणून आहे त्यांना आपण यावर्षी पुरस्कार दिला। आम्ही विनंती करू की पुढच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहू त्यावेळेस आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला भेटून आमंत्रण पण देऊ परंतु हा एक प्रयत्न आहे की समाजामधील हिरो कसे आहेत ज्यांनी देशप्रेम देशसेवा समाजसेवाच्या माध्यमातून एक चांगलं कार्य निर्माण केलेलं आहे ह्या लोकांचा आदर्श समाजापर्यंत जावा आणि आपल्या तरुणाची रुची ओढी थोडासा ओढा जो आहे तो समाजसेवेकडे व्हावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। आजचं सुद्धा 2 घरं 1 घरच होतं म्हटलं तरी चालेल। संस्थेची 1919ला काल्याला स्थापना झाली त्याच्यामध्ये मला असं विद्यार्थी होते तिथून शाहू बोर्डिंगमध्ये आले वर्नॅक्युलर 7वीला पहिले आले सातारा जिल्ह्यामध्ये अण्णांनी त्यांना शिकवलं गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा धनेंद्रराव गाडगीळ यांच्याकडे पाठवलं आणि त्याच्यानंतर अण्णा त्यांना इंग्लंडलाही पाठवणार होते पण आईच्या त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळं जाऊ शकले नाहीत आणि अण्णांनी नंतर व्हॉलंटरी शाळा काढल्यानंतर त्यांची पहिली जबाबदारी मुल्लासाहेबांनी केली किंबहुना मुल्लासाहेबांच्या आयुष्यातली पहिली केस जी आहे ती रयत शिक्षण संस्थेचीच लढवली आणि जिंकली म्हटलं तरी चालेल। जवळजवळ या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत रयत शिक्षण संस्थेसाठी एक काम करणारं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं म्हटलं तरी चालेल। तर रयत शिक्षण संस्था 106 वर्ष झाली त्याच्यामागे ज्यांची ताकद आहे तुम्हाला मग ते अण्णा असतील मुल्लासाहेब असतील रामभाऊ नलोडे असतील बाणन नलोडे असतील ही ज्येष्ठ मंडळी जी असतील आपण विचारही करू शकत नाही। आज नावंसुद्धा तुम्हाला माहिती असतील नसतील पण यांच्या जीवावरच हे सगळं उभं राहिलेलं आहे। जवळजवळ 23 वर्ष 51 ते 73पर्यंत 23 वर्ष रयत शिक्षण संस्थेचं मानद सचिव सोपं काम नव्हतं सर। त्या काळामध्ये व्हॉलंटरी शाळा म्हणत असलेली जवळ 650 आत्ता जेवढं पसार आहे त्याच्याहीपेक्षा जास्त पसार त्या काळा होतात। संस्थेचं मानधन एकही पैसा न घेता किंवा पेनची शाईसुद्धा नाही वापरली त्यांनी आणि विशेषतः आमच्या घरावर तर त्यांनी खूप प्रेम केलं प्रचंड प्रेम म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या आठवणी आहेत सगळ्या पुस्तकामध्ये काही आलेल्या आहेत। अशा एक मुल्लासाहेबांचं दरवर्षी आम्ही स्मारकाचं त्यांच्या याच्या निमित्त पारितोषिक देण्याची प्रथा आम्ही चांगली सुरू केली आणि चांगली व्यक्ती महाराष्ट्रातील त्यांना आपण पारितोषिक देतो आहे। आज सदानंद मोरेंना आपण देतो आहोत तुम्हाला त्या कारणानं मुल्लासाहेबांचं नाव संपूर्णपणे महाराष्ट्रात जावं आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या नवीन पिढीला कळावं की अशीसुद्धा माणसं असतात। आज विश्वास आपण ठेवू शकत नाही अशी आजच्या परिस्थितीमध्ये या मंडळींनी हे सगळं उभं केलेलं आहे तुम्हाला अण्णांना दैवत म्हणून त्यांनी मानलेलं आहे तुम्हाला आणि त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा काही फार मोठी चांगली होती नव्हती असे नव्हते पण माझ्याकडे काही पत्रव्यवहार 1952चा आपण विचारही करू शकणार नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये मुल्लासाहेबांनी काढून त्यांनी केलं। दिलावर आमची धाकटे बंधूच आहेत। आज 3 पिढ्यांचा आमचा घराचा हा संबंध आहे आणि आमच्या एक कृतज्ञता म्हणून रयत शिक्षण संस्था दरवर्षी या 17 तारखेला सकाळी येऊन
मुल्लासाहेबांच्या स्मृतीला डोकं टेकवत आम्ही त्यांच्यापासून ऊर्जा घेतो आणि त्यांची आठवण ठेवतच ही पुढची रयत शिक्षण संस्था जावी अशी अपेक्षा करतो. परत एकदा त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि भांग बिकट बिजली